नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उच्च न्यायालय हायकोर्टमध्ये नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे, प्रकाशित करण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता, जे अधिकृत नोटिफिकेशन आहे हायकोर्टसाठीचं, यानुसार ट्रान्सलेटर आणि ट्रान्सलेटर कम प्रूफ रीडर फॉर सुवास सेल रिक्रुटमेंट एक्झामिनेशन 2024 साठीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी जे अर्ज आहेत, ऑनलाईन अर्ज, ते 31 मे 2024 पासून सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जून 2024. त्याचबरोबर ऑनलाईन फी पेमेंटसाठी 2 जुलै 2024 पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जी परीक्षा आहे यासाठीची त्याची जी तारीख आहे लवकरच पुढे कळवण्यात येईल. डिटेलमध्ये माहिती पाहूयात. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर अपॉइंटमेंट 60 वॅकंट पोस्ट, म्हणजे 60 पदांसाठी ट्रान्सलेटर ग्रुप बी पोस्ट आहेत. 20 वॅकंट पोस्ट आहेत. त्याचबरोबर ट्रान्सलेटर कम प्रूफ रीडरसाठी ग्रुप बी पोस्टमध्ये सुवास सेलसाठीच्या कोर्टसाठीच्या ही भरती आहे. लेवल 7 पे आहे याच्यासाठीचा निर्धारित केलेला. जागा पाहूयात. पाहू शकता, अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी एकूण ज्या जागा आहेत 26 जागा आहेत. EWSसाठी 6 आहेत. SCसाठी 9, STसाठी आहेत 1, त्याच्यानंतर EBCसाठी 11 आहेत आणि बॅकवर्ड क्लासेससाठी 7, अशा एकूण 60 जागा टोटल आहेत. आरक्षणानुसार चेक केले जाऊ शकतात. समांतर आरक्षणानुसार डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते ट्रान्सलेटर पदासाठीची. त्याचबरोबर जी अधिकृत माहिती आहे पात्रतेबद्दलची, ती सुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. यानंतर शैक्षणिक पात्रता पाहूयात. कॅरेक्टर आहे, फिजिकल फिटनेस, त्याचबरोबर नॅशनॅलिटी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वयाची पात्रता पाहू शकता. जे उमेदवाराचं वय जे आहे EWSसाठी 37 वर्षापर्यंत आहे. EWS फिमेलसाठी 40 वर्ष, BC आणि EBCसाठी 40 वर्षापर्यंत आहे. अशा पद्धतीने डिटेलमध्ये जी वयाची पात्रता आहे ती देण्यात आलेली आहे. 18 कमीत कमी वय असणे आवश्यक आहे यामध्ये. यानंतर पाहू शकता क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता, ग्रॅज्युएशन विथ इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. नॉलेज ऑफ हिंदी इज एसेन्शियल आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा सर्टिफिकेट ऑफ ॲटलिस्ट 6 months कोर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. यानंतर प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हॅव्हिंग लॉ डिग्री. यानंतर प्राधान्य जे आहे विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हॅव्हिंग नॉलेज ऑफ उर्दू, मराठी आणि संथाली यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रोफेशनल क्वालिफिकेशन पाहू शकता कॅन्डिडेटसाठी याच्यानंतर देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने जी भरती आहे 60 पदांसाठी, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे केला जाऊ शकतो. अधिकृत जी वेबसाईट आहे यावर ॲप्लिकेशन लिंकसाठीचं लिंक देण्यात आलेली आहे, याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस पाहूयात. सिलेक्शन प्रोसेसमध्ये या भरतीसाठी लेखी परीक्षा पहिल्यांदा घेण्यात येईल. यानंतर कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. मिनिमम स्पीड पाहिजे 20 वर्ड पर मिनिट आवश्यक आहे हिंदीमध्ये. आणि यानंतर लेखी मुलाखत घेऊन जी सिलेक्शन आहे ते सिलेक्शन केलं जाईल. क्वालिफाईंग स्टँडर्ड पाहू शकता. 40% क्वालिफाईंग पास मार्क्स आहेत जे लेखी परीक्षेमध्ये ते आवश्यक आहेत. यानंतर 40% मार्क्स कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये आवश्यक आहेत. शेवटी 30% मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये आवश्यक आहेत. अशा पद्धतीने सिलेबस जो आहे तो देण्यात आलेला आहे, तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो. एक्झामिनेशन फी पाहू शकता. अनरिझर्व्ड, BC, EBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी 1100 आहे. तर SC, ST आणि OH कॅन्डिडेटसाठी 550 रुपये ॲप्लिकेशन फी आहे या भरतीसाठी. डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. लिंक देण्यात आलेली आहे, PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशा पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.